हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने विशाळ गडावरील अतिक्रमणे तात्काळ हटवावीत, मराठ्यांनी मारलेला मुस्लिम सरदार मलिक रेहान बाबाच्या दर्ग्याचं अतिक्रमण, आंदोलनानंतर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये या सर्व मागण्यांचा पुनरुच्चार हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर केला। 10x10च्या थडग्याच्या सभोवती सुमारे 20,000 स्क्वेअर फूट बांधकाम बेकायदेशीरपणे दर्ग्यात करण्यात आले। मोठ्या प्रमाणात खोल्या बांधण्यात आल्यात। मलिक रेहानच्या थडग्याच्या सभोवती केलेलं बेकायदेशीर अतिक्रमण बांधकाम तात्काळ हटवावं। जोपर्यंत विशाळगड अतिक्रमण मुक्त होत नाही तोपर्यंत विशाळगड पर्यटकांसाठी खुला करू नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना माजी आमदार नितीन शिंदे यांनी केली। माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही तात्काळ विशाळगडावरील मोहीम सुरू करू असं आश्वासन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिष्टमंडळाला दिले। 157 पैकी 94 बांधकामं कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने तोडली आहेत। उर्वरित बांधकामं देखील न्यायालयाच्या आदेशाने पालन करून तोडली जातील असं यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले। यावेळी दीपक देसाई, संजय जाधव, विष्णुपंत पाटील, चंद्रकांत बराले, गजानन तोडकर, संदेश देशपांडे, बाळासाहेब मोहिते, मनोज साळुंखे, अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, अरुण वाघमोडे, रवी वादवणे, प्रदीप निकम, गजानन मोरे, गणेश नारायणकर, प्रतीक डिसले, विनायक काळेल, अक्षय पाटील, नारायण हांडे, श्रीधर मेस्त्री, निखिल सावंत, ओंकार शिंदे यांच्यासह हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी, शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। त्या थडग्याच्या भोवती उदात्तीकरण होऊन त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यामध्ये झालं। 20,000 स्क्वेअर फूटचं त्या ठिकाणी उदात्तीकरण झालेलं आहे। शेकडो खोल्या त्या ठिकाणी बांधल्या गेलेल्या आहेत। त्या खोल्यामध्ये मांस शिजवलं जातं, दारू प्राशन केली जाते, वेश्यागमन केलं जातं, जुगार खेळला जातो। संपूर्ण गड या मलिक रेहानच्या भक्तांनी नासवायचं काम केलंय। त्याच्या विरोधामध्ये हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनानं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना, वनमंत्र्यांना त्या ठिकाणी निवेदन देऊन ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि सरकारनं आदेश दिला की ताबडतोब ते तोडायला सुरुवात करा। सरकारच्या आदेशानुसार 94 बांधकामं त्या ठिकाणी सरकारनं जमीनदोस्त केली, परंतु मलिक रेहानचे भक्त कोर्टामध्ये गेले। त्यांनी कोर्टात जाऊन त्या ठिकाणी स्थगिती मिळवली आणि कोर्टाने आदेश दिले की पावसाळ्यामध्ये ही मोहीम तुम्हाला राबवता येणार नाही, पावसाळ्यानंतर ती तुम्ही मोहीम राबवू शकता, परंतु तातडीनं कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं ही मोहीम सुरू करायला पाहिजे होती। ती मोहीम त्यांनी सुरू केली नाही, म्हणून हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगितलं की राहिलेली बांधकामं सगळी जमीनदोस्त करा, फक्त मलिक रेहानचं थडगं त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, कायमस्वरूपी उर्सावर बंदी घाला आणि नरवीर बाजी प्रभू फुलाजी प्रभू देशपांडे यांचं असं स्मारक उभा करा की या देशातल्या तरुणांना त्या स्मारकामधून एक स्फूर्ती आणि ऊर्जा मिळाली पाहिजे। यासाठी आम्ही कलेक्टरना भेटलो आणि या ठिकाणी आंदोलन केलं। कलेक्टरने सकारात्मकता दाखवली आणि तातडीनं सरकारचा आदेश निघालेला आहे 31 जानेवारीपर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व गड किल्ल्यांच्यावर झालेले अतिक्रमण मोजदाद करा आणि 31 मेपर्यंत टप्प्याटप्प्यानं हे संपूर्ण गड किल्ले अतिक्रमण मुक्त करा। मला खात्री आहे 31 मेपर्यंत एकही विशाळगडावर अतिक्रमणाची वीट शिल्लक राहता कामा नये। बुलडोजर लावून हजरत वीर मलिक रेहानचा दर्गा सरकारनं जमीनदोस्त करावा आणि जर हे पाऊल या प्रशासनानं उचललं नाही तर मलिक रेहानचा बाबरी मशीद केल्याशिवाय शिवभक्त स्वस्थ बसणार नाहीत असा इशारा हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने मी या ठिकाणी देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि अफजल खानला मारलं, त्याचं थडग्याचं दर्ग्यातलं मशिदीत रूपांतर झालं होतं आणि त्याच्या विरोधात जसं आंदोलन उभा केलं होतं तशाच पद्धतीनं हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी जे उदात्तीकरण झालंय त्या उदात्तीकरणाच्या विरोधात म्हणजे जो गड बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्या रक्तानं नाहिला तो गड हजारो कोंबड्यांनी बोकड्याच्या रक्तानं त्या ठिकाणी गड नाहिला जातो। तो संपूर्ण गड अपवित्र करायचं काम चालू आहे। या विरोधामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांना भेटून आम्ही निवेदन दिलं होतं आणि वेगवेगळी आंदोलनं केली होती, मेळावे घेतले होते, मोर्चे काढले होते आणि त्याची दखल घेऊन राज्यानं सरकारनं निर्णय घेतला की ते अतिक्रमण जे आहे ते ताबडतोब तोडा आणि तोडायला सुरू केल्यानंतर काही भक्त त्या ठिकाणी कोर्टात गेले आणि कोर्टातून त्यांनी जाऊन त्याच्यावर स्थगिती मिळवली, परंतु कोर्टाने आदेश दिले होते
की पावसाळा संपल्यानंतर ही मोहीम सुरू करा, पण आज पावसाळा संपला, हिवाळा संपत यायला लागलाय, तरी सुद्धा मोहीम सुरू नाही आहे. राज्यातल्या सरकारनं सगळे गडकोट किल्ले अतिक्रमण मुक्त करणार अशी घोषणा केलेली आहे. म्हणून आज या ठिकाणी आम्ही हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं मागणी करतोय की ताबडतोब ही मोहीम चालू करा. त्या विशाळगडावर जे अतिक्रमण आहे त्याच्यावर बुलडोजर फिरवून ते सगळं उद्ध्वस्त करा. फक्त त्या ठिकाणी हजरत पीर मलिके रेहांचं त्या ठिकाणी थडगं राहिलं पाहिजे. भविष्यात कधीही त्या ठिकाणी उरूस भरला नाही पाहिजे. कायमस्वरूपी उरुसावर बंदी घाला आणि त्या ठिकाणी जे दयनीय अवस्थेत आमचे नरवीर बाजी प्रभू आणि फुलाजी प्रभू देशपांडेंचं जे स्मारक आहे ते समाधी स्थळाजवळ असं शौर्याचं एक मोठं भव्य दिव्य स्मारक उभा करावं अशी मागणी हिंदू एकता आंदोलन आणि विशाळगड मुक्ती आंदोलनाच्या वतीनं मी या ठिकाणी करतोय. या गोष्टीची दखल, या आंदोलनाची दखल जर सरकारनं घेतली नाही तर हजरत पीर मलिके रेहांच्या दर्ग्याची पाबरी केल्याशिवाय शिवभक्त गप्प बसणार नाही.